गरजा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्या सोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। चार्ली हेब्दो मॅगझिनच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आणि 12 जणांचा बळी घेणाऱ्या 18 वर्षाच्या मोरादने पोलिसांकडे केलं आत्मसमर्पण। 3 संशयितांपैकी एकानं सोशल मीडियावर आपल्या नावाची चर्चा झाल्यानंतर पत्करली शरणागती। एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देशात धार्मिकतेबाबत उच्छाद मांडण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांचं वक्तव्य। आणि चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत अंमलबजावणी तसेच खड्ड्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे उच्च न्यायालयाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांना दिले आदेश। आता बातम्या विस्तृतपणे। चार्ली हेब्दो मॅगझिनच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या आणि 12 जणांचा बळी घेणाऱ्या एका 18 वर्षाच्या मोरादने पोलिसांकडे आत्मसमर्पण केले। हल्ल्यातील 3 संशयितांची ओळख करण्यात आली होती। 3 संशयितांपैकी एकानं सोशल मीडियावर आपल्या नावाची चर्चा झाल्यानंतर शरणागती पत्करली। दहशतवाद्यांच्या शोधासाठी पॅरिस आणि त्याच्या जवळपासच्या परिसरात कसून तपास सुरू आहे। न्यूज एजन्सी असोसिएटेड प्रेसच्या बातमीनुसार फ्रान्स पोलिसांनी बुधवारी मॅगझिन चार्ली हेब्दोच्या ऑफिसवर हल्ला करणाऱ्या 3 संशयितांची ओळख पटवली। पोलिसांना 2 सख्खे भाऊ आणि 1 18 वर्षाच्या तरुणावर हल्ला केल्याचा संशय आहे। फ्रान्स पोलिसांच्या मते चार्ली हेब्दोच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या 2 संशयितांचं नाव सय्यद क्वाची आणि शेरिफ क्वाची आहे। हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि फ्रान्सचेच राहणारे आहेत। पोलिसांच्या मते तिसरा हल्लेखोर 18 वर्षाचा अहमद मोराद आहे। मात्र मोराद कुठला राहणारा आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। एमआयएमचे खासदार ओवैसी यांनी देशात धार्मिकतेबाबत उच्छाद मांडण्याचा प्रयत्न केला आहे। यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी स्पष्ट केलंय। तसेच त्यांनी भाजपवर देखील ताशेरे ओढलेत। तर पाहूयात दिग्विजय सिंग यांनी नक्की काय प्रतिक्रिया दिली आहे। यही कहेंगे कि वादे बहुत हैं लेकिन निभाना नहीं आता। इतने वादे कर लिए हैं कि खुद अब असमंजस में हैं कि उनको पूरा कैसे करें, और उसी में झूल रही है और विकास का रास्ता छोड़कर हिंदुत्व के रास्ते पर आ गई है, जो उनका मूल उद्देश्य है। जबकि हिंदुत्व का धर्म से कोई लेना देना नहीं है। असद ओवैसी जी ने जो बात कही है उसकी मैं निंदा करता हूं और उन पर मुकदमा दायर होना चाहिए। जिस तरह से उन्होंने धार्मिक उन्माद और धार्मिक भावना फैलाने का प्रयास किया है, ये उसी तरह से उतना खतरनाक है जितना कि संघ द्वारा धार्मिकता का नाम लेकर उन्माद फैलाते हैं। ये दोनों एक सिक्के के 2 पहलू हैं और एक दूसरे पर के लोकप्रियता पर उनका आधार है। प्रश्न हिंदू मुसलमान का नहीं है। राजनीति में मुख्यमंत्री किस जात, धर्म या बिरादरी का हो ये नहीं है। जनता ने जो मत दिया है, मैंडेट दिया है, उसी के अंतर्गत जैसा कहा जाता है पॉलिटिक्स इज एन आर्ट ऑफ द पॉसिबल। जो संभावनाएं हैं उसी के बीच में ही सरकार बनेगी। मोदी जी बिना आरएसएस के हैं क्या? जीरो। मूल आधार इसलिए मैं कह रहा हूं, भाजपा या मोदी आरएसएस के बिना जीरो हैं दोनों। आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत तसेच आरएसएस यांचा मुख्य उद्देश भारताला फक्त हिंदूंचा देश बनवण्याचा आहे, असा आरोप वरिष्ठ मार्क्सवादी नेता सीताराम येचुरी यांनी लगावला आहे। तसेच सरकार सामान्य लोकांसोबत खूप मोठा धोका करत आहे। जेव्हा पेट्रोलियमच्या दरचं डिरेग्युलेशन झालं होतं तेव्हा सरकारने लोकांना आश्वासन दिलं होतं की याचा फायदा उपभोक्ताला होणार, पण तसे झाले नाही। देशातले पेट्रोलियमचे दर अर्धे झाले आहेत, परंतु त्याचा फायदा जो माणसांना होत होता तो सरकार आपल्याकडेच ठेवत आहे। पाहूयात यावर त्यांनी नक्की काय प्रतिक्रिया दिली आहे। अब इसका जवाब सरकारी देगी भाई, सरकारी देगी इसका जवाब। अब ये अच्छे दिन आने वाले हैं तो किसके लिए है वो सरकारी बताए। हमने तो पार्लियामेंट में ही कह दिया, पुराना किशोर कुमार का गाना रोड पे गा रहे हैं लोग, कोई लौटा दे मुझे बीते हुए दिन।
हाँ, अब ये हालत हो रही है लोगों की। यह राजनीति को भटकाने की कोशिश नहीं, ये उन्हीं की राजनीति ही चल रही है। ये सरकार आरएसएस के मुख्य ने, सरसंघ चालक जिसे कहते हैं वो, उन्होंने स्वयं खुद स्पष्ट रूप से कहा कि ऐसा मौका हमें ना कभी मिला हिंदुस्तान में, ना अब आगे को मिलने वाला है। इस मौके का पूरा इस्तेमाल करिए। क्या है इस्तेमाल? कि भारत जो है सिर्फ हिंदुओं का देश है और उसको लागू करना है उनका आरएसएस का जो हिंदू राष्ट्र का जो उद्देश्य, यानी ये धर्मनिरपेक्ष जनतंत्र का गणतंत्र जो भारत, जो हमारे संविधान का पहला जो आर्टिकल जो कहता है इंडिया दैट इज भारत, वो उसको जो है वो बिगाड़ना चाहते हैं इस तरीके की धार्मिक दुरुपयोग करते हुए अपनी राजनीतिक स्वार्थ के लिए। जो वो कर रहे हैं वो एक तरह से सबसे गंदा वोट बैंक पॉलिटिक्स मैं कहूँगा। सरकार जो है बहुत बड़ा धोखा कर रही है आम नागरिकों के साथ। ये पेट्रोलियम पदार्थों के दाम का जब वो डीरेगुलेशन हुआ था, यही वादा था सरकार का कि दुनिया के अंदर दाम घटेंगे तो उसका फायदा उपभोक्ता को मिलेगी। अब कर क्या रही है? दुनिया के अंदर दाम जो है तकरीबन आधा हो गया, लेकिन उसका फायदा जो हिंदुस्तान को जो मिल रहा है वो फायदा जो है एक्साइज ड्यूटियां बढ़ाकर सरकार अपने हाथ में ले रही है। पहले एक्साइज ड्यूटी जो बढ़ाया उससे फिनेंस मिनिस्टर खुद कहे हैं पार्लियामेंट के अंदर कि 70,000 करोड़ रुपए की आमदनी सरकार को अधिक होगी। अब फिर दोबारा बढ़ाया, अब अगर उसी मुताबिक में या उससे भी ज़्यादा होगी इस बार, यानी तकरीबन 2 लाख करोड़ रुपए का फायदा जो लोगों को मिलना चाहिए था तेल के पदार्थों के दाम पर, वो लोगों को नहीं मिल रहा है। वो सरकार जो है अपनी रेवेन्यू के हिसाब से वो हासिल कर रही। ये हम समझते हैं कि बहुत बड़ा धोखा और बहुत बड़ा बोझ, आर्थिक बोझ जो है लोगों पर थोपा जा रहा है। बातमी आहे हिंगोलीमधून। हिंगोली मराठवाड्यातील दुष्काळाची दहकत आता वाढतच चालली आहे। उन्हाळा आणखी 2 महिन्यावर असताना देखील दुष्काळाने या जिल्ह्यातील शेतकरी आणि शेतमजूर यांना हैराण करून सोडलंय। दुष्काळामुळे एकतर हाताला काम नाही, त्यामुळे स्थलांतराची प्रमाणे वाढली आहेत। आपली आणि आपल्या कुटुंबाची पोटं भरण्यासाठी आता शेतकरी आणि शेतमजूर स्थलांतर करत आहेत। दुष्काळी परिस्थितीमुळे उपासमारीची वेळ आली आहे, याचाच प्रत्यय बसमत तालुक्यातील इंजन गाव इथल्या रहिवासी मुंजाजी उकडणजी दवणे या शेतमजुराने दुष्काळ आणि सावकारी कर्जास कंटाळून रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली। अभिनेत्री करीना कपूरच्या फोटोला मॉर्फ करून विश्व हिंदू परिषदेने लव जिहादला विरोध सुरू केला आहे। हिमालय ध्वनी नावाच्या एका मासिकमध्ये हा फोटो छापण्यात आलाय। या फोटोमध्ये करीनाचा अर्धा चेहरा हिंदू तर अर्धा चेहरा मुस्लिम दाखवण्यात आला आहे। या फोटोच्या माध्यमातून ज्या हिंदू मुलींनी मुस्लिम तरुणांशी विवाह केला आहे त्यांना घर वापसीचं आवाहन करण्यात आलंय। विश्व हिंदू परिषदेच्या दुर्गा वाहिनी या तरुणाच्या गटानं ही प्रचार मोहीम सुरू केली आहे। दरम्यान हा सगळा प्रकार किळसवाणा असून असल्या फालतू प्रचाराला जास्त महत्त्व देऊ नये अशी प्रतिक्रिया करीनाचा पती आणि अभिनेता सैफ अली खान यांनी दिली आहे। चांगले रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत वेळोवेळी देण्यात आलेल्या आदेशांची कशा प्रकारे अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि रस्त्यांची सध्या स्थिती काय आहे याचा तपशील सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिकांना दिलेत। खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आणि मृत्यूंची दखल घेत मुख्य न्यायमूर्ती यांना पत्र पाठवून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे रस्त्यावरून चालणे, गाडी चालवणे कठीण झाले आहे। तसेच यापूर्वी न्यायालयाने या मुद्द्यावरून पालिकांना आदेश दिले असून त्याचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही। उलट परिस्थिती आणखीनच दयनीय झाली आहे असं या पत्रात नमूद करण्यात आलं होतं। या पत्राची गंभीर दखल घेत मुख्य न्यायमूर्तींनी पत्राचं जनहित याचिकेत रूपांतरण करून राज्य सरकार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई विरार महानगरपालिका, MMRDA, मुंबई पोर्ट ट्रस्ट, केंद्रीय रस्ते संशोधन इन्स्टिट्यूट, नवी दिल्ली यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती। यानंतर या प्रकरणी वेळोवेळी सुनावणी होऊन रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी काय पावले उचलली जायला हवीत याबाबत आदेश देण्यात आलेत। मात्र रस्त्यांच्या सद्यस्थितीबाबत आणि आदेशांची अंमलबजावणी होते की नाही याबाबत एकाही महापालिकेने गेल्या काही महिन्यांपासून प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही।
याची दखल घेत खंडपीठाने सर्व पालिकांना रस्त्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल आणि आदेशांची आतापर्यंत काय अंमलबजावणी केली याबाबत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत। या प्रकरणाची सुनावणी 19 जानेवारी रोजी ठेवण्यात आली आहे। आजच्या बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत रहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत।